नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे मनपूर्वक स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणी नास्तिक असो, कोणी आस्तिक असो, प्रत्येकासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की आज प्रत्येक गोष्ट केली जात आहे ती केवळ देवाच्या भीतीपोटी केली जात आहे. देवाची प्रचंड भीती मंदिरामध्ये रांग लावण्यासाठी आपणास भाग पाडत असते. हे केलं नाही तर देवाचा कोप होईल, ते केलं नाही तर कोप होईल, अशा अनेक गोष्टींच्या द्वारे आपण एका अदृश्य भीतीच्या वातावरणामध्ये आपलं जीवन जगत असतो. तर खरंच यामध्ये काय तथ्य आहे का आणि यातील सत्य काय, आपण नक्की कशाला भिलं पाहिजे, याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि माझी तुम्हा सर्व लाडक्यांना नम्र विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, देवाची भीती तर मला देखील होती. लहानपणापासून अगदी या भक्ती मार्गात येईपर्यंत देवाची प्रचंड भीती होती. म्हणजे जोपर्यंत मला गुरु मिळाले नव्हते, गुरूंचा सहवास मिळाला नव्हता, तोपर्यंत मला अत्यंत भीती होती देवाची. यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे देव होत्या, काही देव होते, काही देवस्थान होती. यांच्याविषयी आख्यायिका ऐकून प्रचंड भीती वाटायची. आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला एक म्हातारी आजी आमच्या इथे यायची. ती यल्लमाची भक्त होती आणि यल्लमा देवीची मला लहानपणी प्रचंड भीती वाटायची. कारण ती म्हातारी बोलायची, माझी देवी फार कडक आहे, वल्या झाडाला आग लावते, पुरुषाची स्त्री करते, वगैरे वगैरे. आणि अगदी मी मोठा झालो, ग्रॅज्युएशन झालं, तरी सुद्धा मी यल्लमा देवीला भीत होतो. कारण ते लहानपणी झालेले संस्कार. ज्यावेळेला गुरु मिळाले आणि मग सरळ तथ्य आणि सत्य समजलं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती कळत न कळत प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. आणि आश्चर्याची बाब अशी आहे की 100 लोक जर देवाची भक्ती करत असतील तर त्यातील 80% लोक देवाची भक्ती किंवा देवाचे काही कार्यक्रम, विधी, पूजा जे काही करत असतील ते देवाच्या भीतीपोटी करत असतात. आणि खरं पाहिलं तर इथंच अध्यात्माची अधोगती निर्माण होते. असा काही वर्ग निर्माण झालेला आहे जे स्वतःला देवाचे भक्त समजतात किंवा गुरुवर्य समजतात किंवा बुवा बाबा समजतात. यातील काही ठराविक लोक असे निर्माण झालेले आहेत जे तुम्हाला जाणून बुजून देवाची भीती घालतात. काही गादीधारक असे आहेत जे वारंवार म्हणत असतात की माझी देवी सगळ्यांना बघून घेईल, माझी देवी सगळ्यांची वाट लावल, माझी देवी तुला नमुना दाखवेल, अशाही भीती घातल्या जातात. म्हणजे मी सर्वांसाठी नाही म्हणत, जे काही नासके आंबे आहेत त्यांच्यासाठी बोलतोय. मग हे लोक तुम्हाला देवाची भीती घालतात. देव तुझं असं वाटोळ करेल, देव तुझं असं करेल, तुझ्या संसाराला धोका होईल, हे होईल, ते होईल, अशा प्रचंड भीती या देवांची घातली जाते. आणि खरं पाहिलं तर या भीतीपोटी अनेक चुकीच्या घटना घडतात. आणि आता जे महाराष्ट्रात जे प्रकरण गाजतंय यामध्ये देखील या व्यक्तीनं बऱ्यापैकी देवाची भीती लोकांना घातलेली होती. अशा अनेक ठिकाणी हा कारभार चालू आहेत की तुम्हाला देवाची प्रचंड भीती घालायची. परडी नाही घेतली तर असं होईल, अंबाबाई असं करेल, तुळजाभवानी असं करेल. अत्यंत दारुण परिस्थिती आहे की प्रचंड भीती घातली जाते. आणि ही भीती अशी एक अनामिक भीती असते की तुमच्या मनामध्ये एकदा का ती भीती बसली की तुम्हाला असे वेगवेगळे भीतीदायक अनुभव यायला चालू होतात. आणि त्यातून मग ह्या कर्मकांडाचा किंवा काही गोष्टींचा उगम होत असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण देवाच्या भीतीतून करतो की अमक्या तमक्या देवाला कोंबडा नाही कापला
म्हणून हे वर्ष मला वाईट गेलं, सुवासिनींचं जेवण नाही झालं म्हणून हे झालं, अशा बऱ्याच गोष्टी. आणि यातून एक असा वर्ग निर्माण झालाय की ज्यांनी केवळ भोंदूगिरीच्या नावाखाली देवी देवतांची भीती घालून तुम्हाला संपवण्याचं ठरवलंय. बघा, अनेक लोक आहेत असे की जे म्हणतात की माझा देव आहे ना फार कडक आहे, माझा देव तुला सोडणार नाही. आता हे वाक्य ऐकलं तर खरं हसू येतं, कारण देव काय गुलाम आहे का? तू देवाला मांडलास म्हणजे काय देव तुझ्या बाजूने झाला का? देवाला कळत नाही का देव सुपारी घेतोय? तू सांगितलं की ह्याला मार त्याला मार. पण ही डेंजर गोष्ट आहे. आणि मी माझ्या अनेक व्हिडिओमधून किंवा आपल्या केंद्रावरती आपण एक पोस्टर छापलंय, त्या पोस्टरवरती देखील तो सुविचार लिहिलेला आहे, देवाला घाबरू नका, देव कधीच कोणाचं बरं किंवा वाईट करत नाही. तुमचं बरं वाईट होतं ते तुमच्या कर्मामुळं, आणि तुम्हाला घाबरायचं असेल तर तुमच्या कर्माला घाबरा. कारण मी खरं सांगतो, मनापासून सांगतो की देवाला तोच व्यक्ती भीतो किंवा तोच व्यक्ती देवाची भीती घालतो ज्याला देवाचं अस्तित्व समजलेलं नाही. कारण देव किती मोठा आहे हे वेद देखील सांगू शकले नाहीत. ज्यावेळेला आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असं म्हणतो, त्यावेळेला ब्रह्मांड काय असतं हे अकलेच्या पलीकडचा विषय आहे. अख्ख्या ब्रह्मांडापुढं राईच्या दाण्या एवढी, मोहरीच्या दाण्या एवढी आपली पृथ्वी दिसते. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्यानं ही सृष्टी देखील त्यानंच निर्माण केली, तुमचं शरीर देखील त्यानंच निर्माण केलं, कोंबडाही त्यानंच निर्माण केला, नारळही त्यानंच निर्माण केला, पाणी फुलंही निर्माण त्यानंच केली. आणि इतका महा अति प्रचंड असणारा हा परमेश्वर सुवासिनींचं जेवण नाही घातलं की तुमची वाट लावतो, नारळ नाही दिलं तर तुमची वाट लावतो, नवस नाही फडला म्हणून तुमच्या मुलाला मारतो. हे प्री प्लॅनिंगनं तुमच्या डोक्यात घातलं जातं तुम्हाला घाबरवण्यासाठी. आणि म्हणून मी सांगतोय, कोणत्याही दैवताला अजिबात घाबरू नका. प्रेमानं भक्ती करा, श्रद्धा विश्वासानं भक्ती करा, अगदी मनापासून भक्ती करा. परंतु असं नाही झालं म्हणून असं होईल, तसं नाही झालं म्हणून तसं होईल, असं कधीच होणार नाही. आणि जर असा देव करत असता तर त्याला देव किंवा परमेश्वर हे नाव आपण नाही देऊ शकत. तो मनुष्य झाला, तो रुसला, तो खुश झाला, मग त्यानं तुम्हाला खुश होऊन काहीतरी चांगल्या गोष्टी दिल्या किंवा नाराज होऊन तुमचं काहीतरी शिक्षा केली तर तो देव नाही होणार. देवाची व्याख्या खूप मोठी आहे. जर तुम्हाला कुठला बुवा बाबा, कुठला गादीधारक देवाची भीती घालत असेल की माझा देव तुला असं करेल, तसं करेल, तसं करेल, तर पक्क समजा हा पक्का भोंदू आहे. हा देवाच्या नावाखाली काहीतरी क्रिएट करून भीती घालून आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आजपासून तुम्हाला घाबरायचं असेल तर कर्माला घाबरा, कारण हे कर्म खरोखर काम करतं. अनेक लोक मूर्खासारखे प्रश्न विचारतात, काय कर्म वगैरे काय असते तेव्हा? अमक्या दमक्या माणसानं प्रचंड पाप केली परंतु तो सुखातच होता, सुखातच म्हातारा होऊन मेला. अशा लोकांच्या अक्कलेची कीव करावी वाटते. कारण निसर्गाचं घड्याळ 12 तासाचं किंवा 24 तासाचं नाहीये. निसर्गाचं वर्ष काही 365 दिवसाचं नाहीये. निसर्गाची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला त्याची शिक्षा अथवा सुख मिळायला चालू होतं. मग पहा, तुम्ही आता एखादा शेंगदाणा जमिनीत पेरला तर एक 3-3.5 महिन्यामध्ये त्याला शेंगा लागतील. पण आंब्याची कोय जर जमिनीत पुरली तर 3 महिन्यामध्ये त्याला फळं लागतील का? त्याचा कालावधी आहे. तसेच तुमच्या शरीराचा मृत्यू होतो, तुम्ही मरत नाही. आज जर कोणी म्हणते ना आम्ही खूप दुःखात आहे, तर कदाचित तुमचं गेल्या जन्माचं आता इथं आलंय बघा. हे भोगावं लागतं. कर्म सुट्टी देत नाही. एकदा का निसर्गामध्ये रजिस्टर झालेलं कर्म फळ दिल्याशिवाय राहतच नाही. आणि त्या कर्मातून सुटण्याचा पर्यायही नसतो.
असं नाही की मी हवन केलं की मी यातून वाचलो, मग माझी पापं माफ झाली. मी गोरगरिबांना जेवण घातलं की यातून माझी पापं माफ झाली. नाही. तुम्ही गोरगरिबांना जेवण घातलं हे पुण्य, त्याचं फळ वेगळं मिळेल. आणि तुम्ही पहिलं केलेलं पाप असेल त्याचं फळ वेगळं मिळेल. ही वेगवेगळी फळं भोगावी लागतात. त्यामुळं माझं सांगणं आहे, वारंवार सांगणं आहे, किंवा मी गेल्या अनेक वर्षापासून ह्यामध्ये प्रयत्न करतोय आणि इथून पुढेही करत राहीन, की देवाची भक्ती ही आनंदानं, प्रेमानं झाली पाहिजे. तो आपला मायबाप आहे म्हणून झाली पाहिजे. तो रुसत नाही, रागवत नाही म्हणून झाली पाहिजे. देवाची भीती नाही वाटली पाहिजे, कर्माची भीती वाटली पाहिजे, पाप पुण्याची भीती वाटली पाहिजे. यातून आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतील. यातून आपण पापापासून वाचू, पापकर्म करणार नाहीये. म्हणून जास्तीत जास्त लोकांच्या समोर कर्माचा सिद्धांत गेला पाहिजे. देवाविषयी जर एकदा भीती निघून गेली तर अनेकांची दुकानं बंद पडतील, 100% पडतील. हा, तुम्ही एखाद्या गुरूंच्याकडे जाता. हा, आता गुरु असतो, ज्ञान देतो, भक्ती देतो, सत्मार्गाला लावतो. चांगल्या गुरूंच्या विषयी बोलतोय, हा विषय वेगळा आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला कोणी अशी भीती घालत असेल, माझा देव भयंकर कडक आहे, माझा देव तुला दाखवून देईल, माझा देव तुझी वाट लावेल, माझा देव बदला घेईल, त्यावेळेला तुम्ही घाबरायचं नाही, तर त्या माणसाची कीव करा की हा किती लबाड, हा किती आज्ञानी. तू देवारा मांडलास, तू दाढी वाढवलीस, तू गळ्यात माळा घातल्यास म्हणून देव तुझ्या पार्टीमध्ये आला आणि देव मग तू दिलेल्या सुपाऱ्या घेऊन दुसऱ्यांना त्रास देईल. अरे मूर्खा, असं कधी होत नाहीये. म्हणून माझी आपणास विनंती आहे, पुन्हा एकदा आता इथून पुढे सुद्धा हे मी अभियान अधिक कडक करेन, की देवाला घाबरू नका, देवाला घाबरू नका. घाबरायचं असेल तर आपल्या कर्माला घाबरा. देव तुमचं बरं वाईट करत नसून तुमचं कर्मच तुमचं बरं वाईट करतं. शुद्ध भावानं, आनंदानं, प्रेमानं, कोणतंही बोदरेशन न घेता देवाची भक्ती करा. अजिबात काय नाही. मग भक्तीमध्ये माझं चूक झाली, हातपाय धुतले नाही, फूल असं तिरकं ठेवलं, निरंजनात तोंड जिकडं केलं, मग आता देव खवळला, असं नाही होणार. देव महाप्रचंड मोठा आहे. देवाला तुम्ही सांगू शकता की मी, माझ्याकडून ज्या काही अज्ञानापोटी गोष्टी होत असतील तर माफ कर, संपला विषय. मला काय माहीतच नाही, मी तुझी इतका मोठा नाहीये, तुला खुश करू शकेन असा मी कोण लागून पडलो? एक मनुष्य देवाला खुश करू शकेल? असं नाही होणार. ही एक प्रक्रिया आहे निसर्गाची. इथं जे तुम्ही समोरच्याला द्याल त्याचे 1000 पटीने तुम्हाला येऊन मिळेल. तुम्ही जे कराल ते भराल. म्हणून जर कोणी पाप करून खुश असेल, कोणी कोणाची इस्टेट हडप करून, कोणी कोणाचा संसार उद्ध्वस्त करून, कोणी कोणाचे आई वडील तोडून घेऊन, माता म्हाताऱ्यांच्यावर अन्याय करून जर कोणी खुश असेल तर खुश राहू नका. आपल्याकडे म्हण आहे ना, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी. नाही, कर्माचा सिद्धांत भयंकर भयंकर. मोठमोठे राजवाडे धुळीस मिळाले. ज्यांनी चांगलं कर्म केलं, सुरुवातीला कधी त्यांना त्रास झाला असेल, परंतु त्यानंतर जर त्यांचा इतिहास पाहिला तर सुखात आहेत बिचारे. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, देवाला घाबरायचं नाही, कर्माला घाबरायचं. कोणी तुम्हाला देवाची भीती घालत असेल, जास्तच घालत असेल, तर त्याच्या कानाखाली आवाज काढा, कारण त्याशिवाय त्याला समजणारच नाही मग. आणि देवाला अजिबात घाबरू नका. आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.